मुंबई सावंतवाडी एसटी चोरगावच्या तिट्यावर पिपळापडल्या स्टाफार धुरळू उडत थांबली. कंडक्टरने कर्कचून दरवाजे उघडले आणि कोंबड्यांच्या झापातून कोंबडी जशी कडकलाट करत बाहेर पडतं तशी माणसं बाहेर पडायला लागली. त्याच्यामध्ये गोपू चोरगावकर होतो. उंच, दोंद्या वर्णाचं, देखणो, धोतर, सदरो आणि खांद्यात झोळी अडकवलेलो गोपू चोरगावकर आपल्या वाटेक लागलो. घरात जाऊची घाय झाली होती. 8 दिवसांनी घरात येत होतो. ऐकलास? पण 50 फूट 60 फुटावरचा भोवडाचा चायबाजीचा हॉटेल होता. हॉटेल म्हटल्यापेक्षा एक खोपाटच होता. त्या खोपट्यात चाय भजी आपलं भोड विकायचो. चाय भजी, खडके लाडू असं विकायचो. पण त्या खोपट्यात जे वतनदार बसले होते चोरगावचे, गावके आणि भावकेचे गजाली करीत, त्यांनी बरोबर एका हेलो. बरे वा, ह्यो इलो म्हटलं आमका चाय भजी गावतली. या विचारान त्यांच्या तोंडात पाणी सुटलं. समजलं ना? पण झाला भरतात आपल्या काळ्या भोर केसांचं कोंबडो जो उगवलं होतो गोप्या चोरगावकर, त्याच्यावर हात फिरत आपल्या वाऱ्याक लागलो आणि टर्न घेतल्या. टर्न घेतला, बरे बाबा ह्यो येत नाही हॉटेलामध्ये, म्हणजे आमची चाय भजी गेली. लंगडो बाळा तो अगदी घे, बरे बाबा माझी चाय गेली, करायचं काय आबानू करायचं काय, असं कुल्यावर हात ठेवून बोलता. आणि काळ्या वांडरासारखा तोंडा असलेलो गजगो म्हणता, अरे माझी कांदा भजी गेली रे, काय करू, भूक लागली मका. समजला? आणि नानगो तर काय विचारूच नको, तो कळवळाकच लागलो. आयता गिऱ्हाईक गेला, आबानू करतास काय. त्यावर आबान आपलं पुढाकार घेतलो. आबा म्हणजे अगदी तबलो आबा. समजलं ना? सगळे थंड झाले की आता तबला सुरू व्हायचा म्हणजे का आबा तबलो आबा बोलायचे. तर तबला म्हणा थांबा असा कारण जो खोपट्यापासून जो 5 पावलावर पुढे गेलो त्याका आवाज दिल्यान, ओ गोपाळराव कसे आसात, आवाज येता तुमका, हडे येवा. पण गोपाळराव ऐका असा काय तो त्याच्यात त्यांचे हातवडे करताना चढलो होतो. आयटी दबलो, केसांना नसून हात फिरवतो सगळ्या देवानंद. तो बोलता त्याबरोबर झिलून आवाज दिला, ए गोपाळा अरे बघ तरी. ढोल बडवलेलो आवाज कसो असता तसो त्या झिलूचा आवाज. त्याबरोबर अगदी बैलाक व्यसन कशी लागतात तसं अगदी गोपजर लोकांच्या जागच्या जागी गेलो. म्हटलं काय रे, अरे काय तुका हाय की नाही, आबा हा करतात किती वेळ, तुका आवाज देता येत नाही. अरे आबा हा करतात, आबानो नमस्कार. अगदी मोठ्या देवा धर्मात जसं नमस्कार, जसं गोप्याने अगदी वाकार नमस्कार केला. त्याबरोबर खांद्याची जी झोळी होती ती 2 हातांच्या मध्ये बैलाच्या गळ्यात घंटी जशी असते ना तशी 2 हातांच्या मध्ये हलाक लागली. त्याबरोबर आबा म्हणतो, अरे आयुष्यवंत बिन पैशाचो आशीर्वाद देऊ काय तबल्या बघत्या, त्याची कामं ती होती. पण आबाचो नेम वेगळंच होतो. त्याच्या मित्राची गजाली खरं त्याची आबा तबल्याबाचे तबला म्हणजे बाताडे ऐकत जे बसले होते, झिलगो, नानगो, निस्को या सगळ्यांच्या चहाबळीची सोय करूची होती. म्हणून त्याने आपलं लंगड्याबाग चिमटो काढला आणि म्हणालो, अरे गोपाळा ये तर खरो, 2 गटका बस ते आमच्यावर, किती दिवसांनी येत असतो. त्याबरोबर सगळ्यांनी आग्रह केलो. त्याबरोबर गोपू आपलो नाही असतो वाट बदलून हॉटेलात येलो. समजला? गोपू ये सगळ्यांनी अगदी गोपूचं स्वागत केलं. गोपू अगदी गेलो तबल्या, पण त्याला आपल्या बाजूला बसायला जागा दिली. कसं असे बाबा, बरोबरच ना, मुंबईत चुले म्हणून विचारलं, राजकारण काय म्हणता मुंबईचा, तबल्याबाने आपला डोक्याखाली विचारल्याने. तो अगदी दापारलोच. गोपू अगदी दापारलो, काय आपण काय विचारतात, 4 दिवसाने भेटला, चांगल्या गोष्टी करा, राजकारणाचा विषय काढू नको. अहो काय समजा तुमका, राजकारण म्हणजे राजकारण कंटाळले. आज जातले ना घरात जाऊन खोबरेल तेल लावून झोपतले, इतकं मला कंटाळीला राजकारणाचं. तो गचको विचारता, इतकं मोठं राजकारण येतो आणि तो असं बोलतोस मेल्या, तू काय शोभत नाही, तुझ्याकडसून आम्ही आदर्श ठेवायचं मेल्या. तर तू इतकं कंटाळलंस, राजकारण सोडूचे वार्ता करतेस. तू म्हटलं गचक्या तुका सांगते बस. अरे बुडा सगळ्यांना चाय, गरम गरम चाय सांग. अजून पण काय होत्या तो निस्को बोलता, भजी मागू काय रे गोपू. तो म्हटलं मागाव, तुका खाऊची आणा भजी, तुका काय पाहिजे, बेसन लाडू पाहिजे, तुका काय पाहिजे, खटके लाडू पाहिजे, कोणा काय पाहिजे, सगळ्यांनी काय ते मागवा, पैशाची काळजी करू नका. गोपून आकाशाने दिल्या पण सगळे अगदी खुश झाले. सगळ्यांनी आपल्याकडे बोर्ड ऑर्डर दिले, बोर्ड खुश. आणि गोपूचा आपला लेक्चर सुरू झाला.
गोपून म्हणता गोपून आबानो काय राजकारण आमच्या जीवावर हे आपले फोटो काढतले सामान्य कार्यकर्तो मी काम करतले आणि कोजी हे मारतात लीडर मी सांगितलं लीडरपेक्षा सामान्य कार्यकर्तो महत्वाचा असा त्याला तुम्ही महत्व देणार असाल तर द्या नाही तुम्ही पक्ष सोडते त्याबरोबर फापाडले आता हातापाय पडाक लागले मी दिल्लीच्या हायकमांडपासून फोन येलो म्हणजे दिल्ली केव्हा म्हटलं मी दिल्लीक येणार नाही मी सामान्य कार्यकर्तो सगळ्यात मोठे हे माझं तत्व तुम्ही माझ्या पर्यंत या तेव्हा म्हटलं ठीक आहे हातापाय पडतात म्हणून शेवटी मी राजीनामा घेतले समजलं ना म्हणून तुमका मी म्हणते ह्या भानगडीत तुम्ही पडणार बरं नाही बरा झाला बाबा राजीनामा घेतलंस तो अहो बरा काय झाला म्हणता सगळ्या पेपरात मुंबईतल्या फोटो छापून गेले टीव्ही वाले माझ्या मागे होते पण मी कोणाक दर्शन दिलं नाही दडान ठेवले आणि गावात गेले आपल्या कसली शोगिरी आवडत नाही आपण समजलं ना आपल्या कर्मभूमीचं काम करायचं हेच आपलं ब्रीदवाक्य असं ऐकलात तर आबा म्हणतात वा छान झालं बाबा मानक आहे तुका इतकी प्रसिद्धी इतके पेपर छप्पन येतात टीव्ही वाले तुका शोधतात म्हणजे काय करतात आपण तुमचे आशीर्वाद वाकान परत अगदी नमस्कार बसल्या बसल्या गोप्यान आबांका केल्या मी कसलो फाटको माणूस आणि मी कसलो आशीर्वाद देतले आहे मनातून तबलो आबा खुश झालो पण आपलं बोलायचं म्हणून बोललो तो गोपो त्याच्यापेक्षा हुशार त्यांना आपल्या तरुण झाडावर चढवूक सुरुवात केल्या काय आपण काय बोलला तुम्ही फाटके 4 होता तो संसार 2 मनाची शेती तुमची आणि तुम्ही फाटके समजता तुम्ही मुंबईत चला तुमची काय किंमत ते तेसर का हैसर तुमका ह्या गावात व्हॅल्यू नाहीये समजलं ना होय तर गोपाळराव ह्या गावात माका ओळखणार तुम्हीच समजलं गोपाळराव आता गोपाळराव बोलते आमच्या समोर लहान तर मोठं झालंस आमच्यासाठी गोपूच पण तुला आम्ही गोपाळराव म्हणते का तू आज ह्या गावाबाहेर पडलंस पण मोठं झालंस मी हैसर अडकले भले माझी जमीन पडी का बरीच घाण पडली तरी पण मी जमीनदारच असे आणि तू माका ओळखलंस रे बाबा समजलं ना गोप्याचं बांध बरोबर बसलो होतो गोपा कधी खुश झालो अरे बुडा किती रुपये झाले चला सांज झाली घरात जाऊचा माका तो बोललो 55 रुपये बोडान सांगा काय हरकत नाही चला देतोय आपलं सध्याच्या हातात खिशात हात घालता गोपो तो म्हटलं त्या आबाने त्याचा हात धरलो गप्पाच तुम्ही आजचे पैसे मी देते कसा काय जमात तुमका आबानू 55 रुपये देऊ तुमका जमात माका जमत नाही आबा जमीनदार बोलतात माका समजला ना गोप्या गप बसतो आणि आबाने आपल्या धोत्राच्या कनवटे अडकवलेली नोट होती 100ची चुरगळली होती काढली आणि त्या भोड्याच्या हातात दिली समजलं ना तर गोप अगदी माझं खुश झालं चांगलाच गिरायक माका गिरायक करतो तुमकाच गिरायक केलंय गोपो राजकारणी बोलतात माका समजा चोरगावकर नंतर पहिला राजकारणाचा पहिला अपीत समजलं असं गोपो बोलता तो आपलं 45 रुपये बोर्ड त्याच्या हातात देता तबल्या आबाच्या इतक्यात गोपो म्हणाले अरे भोळा 2 प्लेट भजी 10 खडखडे लाडू 5 बेसनचे लाडू शेवाचे लाडू असं करून 100चं बिल कर म्हणजे सुट्याची कटकट मिटली चला बनव व्हायत चालत ना थोडस रटकंडी आबा येईल आता त्यांचे हळूहळू शुद्ध घेऊ लागले तर बुडान आपले सगळे आपले कांदा भाजीची पुडी बांधली त्यानंतर शेवाचे लाडू शेंगदाणे लाडू खडके लाडू सगळे बांधले आणि आपली मोठी पिशवे भरून जोडीत टाकले गोप्याच्या आणि गोपू आपलं उतारलो आणि पटापटापटा घराच्या मार्गाक लागलो आणि एका चरणाच्या झाडावरसून तबलो आबा उतारलो आपलं कुल्यार हात ठेवून म्हणता अरे लंगड्या तुमका चाय बाजू केल्यावर फोडणी माका पडली या राजकारणात माका फसवल्यात आता बायको माका गाळी घालतली घातलेल्यासाठी 100 रुपये दिले आता काय करू काय समजलं वाट लागते राजी पाळी येईल माका कसलो जमीनदार मी गोपू अगदी धपाधपा चालित होतो का तर जोळीतली भजी थंड पडतं का म्हणे ना मग माझ्या खाऊक मजा नाही आवश्यक भजी आवडत पोरांक खडखडे लाडू आवडत बायको बेसनचे लाडू आवडत त्यामुळे फास्ट फास्ट चालत होतो पुढे चालता तर बऱ्याच अंतरावरसून बघितलं त्यांना ते हेळू काकी आपली बिचारी टकले टोपले टोन हळूहळू पायवाडीत चालली होती ते म्हटलं हाक मारू की नको हाक मारू नक्की नको असं करता करता हाक मारल्याच
कशा बाताडे करीत वेळ जाता ना, त्याला घरात लवकर जायचं होता म्हणून त्याची इच्छा नव्हती, पण तरी पण ते ना आपल्या गे काकी खय चाललं, मी चाललंय खय, मी इथे कुडाळ असून कशा घे कुडाळ केली, हे काय मेल्या नाचणे घेऊन गेले होते, एक दाणं खपलो नाही, समजलं ना. आता हे घरात घेऊन जाण्यापेक्षा ह्याच्या गचक्याच्या मशीन का घालतले शिरापड भरा, माका ह्या वजा पेलवला नाही रे बाबा देवा. काकूरचे घेऊन काकी बोलली, ते म्हणता अगे काकी कशा घाबरतस, कुडाळचो बाजार हडे आलतले तिट्यावर आपल्या, मग हे इक नाचणी इक, मको इक, भात इक, ज्वारी बाजरी का वाचवता ज्या पिकवशीत त्यावेळी समजलं. 10 गावचा पब्लिक आहे त्याला का बोलतस काय हेळू का की खुश होऊन म्हणले, मग मुख्यमंत्र्याक ह्या गावात प्रवेश नाही, जोपर्यंत हैसर बाजार होत नाही तोपर्यंत प्रवेश नाही सांगणं ते. मी गोपू चुरगावकर बोलते काय बोलतोस काय, वा वा खुश वा, तुझ्या तोंडात साखर पडो असा होणार, म्हटलं म्हशी घालणार हे तूच घेऊन जा म्हणून 2-4 शेर नाचणी टोपली खाली उतरवली टकलीवरसून आणि थैसर ठेवला खडकार हेळू काकीन आणि बांधण आपली त्याका झोळेत टाकली. हेळू काकी मागे टाकून गोपू आपलं धबाधबा चालता आपल्या घरात लवकर जायचं म्हणून अंधार पडलं दिलं होतं ना. बघते तर काय पुढे 100 पावला जाताना तर तो खड 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 करीत हरिचोरगाव गेल्याची मरतुकड्या बैलांची गाडी चालली होती. पोटा दोन्ही बैलांची पोटाची खपाटीक झाली होती, अगदी मराठ टेकले होते. पण तरी पण हरिचोरगावकर हड हड करून शेपटी पुरकळत त्यांना चापकान फोडून काढत होतं. त्याला बघवला नाही, गोप्याक बघवला नाही. गोप्याक दया होती. गोप्याक अरे हरी काय बैलांका मारतस, खाव घाल मेल्या मगे चलतीत ना. तर हरिचोरगावकर म्हणता डोंबला मला चलते अरे मेल्या ह्या रस्त्यांची हालत बघ काय, चलाच्या रायकीचे रस्ते हत काय, या रस्त्यावर सरकाराक लोक होया त्याशिवाय जाग येऊची नाही पण सांगतले. तो हरिचोरगावकरांबरोबर चान्स घेतलो, म्हटले हरी जरा सबरून घे, कशाक भडकतस, तुझ्या कामासाठीच मुंबईत गेले माहिती तुका. अरे मेल्या तिट्यापासून चौराच्या देवळापर्यंत मी आता रस्तो मंजूर करून दिलाय, मुंबईत गेलाय तो. आषाढ एक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून घेतले आणि काम सुरू होतलंय बघ, मग एवढंच जा कुडाळात, समजलं. कशा करतस का बोलतस काय हरी म्हणता. मग गाडी पटकन तुम्हाला खाली उतरलं गुपुक मिठीच मारल्या बघ, तुझ्या तोंडात साखर पडो, चांगली बातमी ते आमची हाडं मोडान गेली रे, बैलांचा जीव खातो आम्ही, काय करतो का मन जात काय चालते रे या रस्त्यावरून. तर म्हणतो काय हरकत नाही, तुझं काम केलंय ना बस, मग याच समाधान. मग साखर तरी घे मुठभर, म्हणजे साखर नको मग शेरभर तांदूळ दे, अरे शेरभर कशा कुडूभर घे असं बोला. त्याने आपल्या एक गोंतो भरून तांदूळ भरून त्याला दिले, कारण जोळी भरली होती त्यामुळे गोणी भरून हातातच धरल्या आपली गटली बांधून आणि आपलं हरिक रामराम करून चलाक लागलो. अगदी स्वतःच्या हुशारावर गोप अगदी खुश झालो होतो. खांद्यावर भरलेली झोळी आणि हातात तांदळाची गोणी गटली बांधली होती आपली हरिचोरगावकरांन. चालताना त्रास होऊ लागलो म्हणून अशी पाठीवर वजासारखे टाकली आणि आपलं वेगात आपलं चालता. अरे घरात जाऊची घाई झाली गोपू, पण मग लक्षात नदी ओलांडण्याचा पटकन जातो, रस्त्यावर वेळ लागतो दुप्पट वेळ. म्हणून मग त्याने काय केलं, नदी रस्तो सोडलो आणि नदीवरती येलो. नदीवरच्या प्रवास पाऊल टाकूच्या आधी त्याच्या लक्षात येईल की नदीवर ही गर्दी होती, म्हणजे अगदी तुफान गर्दी होती. कोण ढोरात होता, कोण भांडी घासता, कोण कपडे धुता, कोण पोरांका नाव घालता, कोण भाजी धुता, काही विचारता सोय नाही. त्यात एका गोपाळा बघितल्याबरोबर लोकांनी अगदी धुमशान घातला, गोपाळराव जोगावकर की जय हो, गोपाळराव जोगावकर जिंदाबाद. म्हटलं झाला काय, गोपाळाच्या ध्यानात काय येईना, ही काय भानगड. गोपोपला विचार करता कसं काय, पण थांबलो नाही, चलतच राहिलो. कारण त्याका आता त्याची बायको आवस आणि पळा दिसायला लागली होती. तर भास्कर भटजी येलो आणि त्यांना बचकर माती घेऊन दीर्घायुष्य लाभो गोपाळराव असं म्हणून दक्षिणेक ती माती फेकली. नंतर रोगो येलो आणि जास्वंदाचा हार त्याच्या जय हो करून गोपूच्या गळ्यात घातलो. ह्याका कायच कळे ना. त्यात ना
नानी म्हातारे आपली शेळकुंड थापीत बसले होते. ते शेणाने भरलेलं हात दिले आणि गोपूक मिठीच घातल्या. माझो बाबा तो शबास शबास, बापाची इच्छा होती तुझ्या गावासाठी काहीतरी करूची, पण लवकरच मिळलो. तर तू आता त्याची इच्छा पूर्ण करतोस, मला बरं वाटला. तुका यश लाभो, तुका 100 वर्षाचं आयुष्य लाभो रे बाबा. गोपू अधिकच चकित झाले. इतक्यात घोषणाबाजी सुरू झाली. गोपाळा चोरगावकर की जय हो. गोपाळ आपल्या गावात चोरगावात शाळा हाडता, कॉलेज हाडता, नदीवर पूल बांधता. गोपू वाळावर साखर बांधतो. चौराच्या देवळाची दुरुस्ती करून घेतो. कुडाचा बाजार तिट्यावर आणता आणि रस्तो बांधून घेता. अगदी सगळा 101% गाव आपला सुधारतला. अगदी मुंबईच्या परी सुंदर होतला. नारगो ओरडत होतो, अरे त्या पिशा कामता खाकलावा सरपंच पदावरून आणि गोपाळराव त्याच्या नावावर घ्यावा. पिरगो आपलो ओरडाक लागलो. पिशा कामता सरपंच माहित होतं. पिशा कामता कशा काढतालास तुम्ही? गोपू आपलं बोलता, अरे काय कामाचा हा काय तो रवग म्हणाला. नुसतो आपलो रवणी भरलेला कोंबडी जशी रवणीवर पाहते रवणी भरता आणि आपल्या अंडी उभं होता आणि टकलावरचे केस उपटतात. ज्या माणूस त्याचं काम करणार पाहिजे म्हणून तुका आम्ही करतो. तेव्हा याच्या लक्षात येईल की बोर्डाच्या दुकानातली पिशागत चाय भजीवाले हडे येऊन लोकांचे कान भरता आणि बरोबर राजकारणात काय गोपू नवीन नाही ना, त्याने ओळखला. आणि पिशाकामत्याच्या विरोधकाची जी चौकडी आहे त्याने पेशकामत्याच्या विरोधात भडकवण्यासाठी अशी घोषणाबाजी करून गोपूक चढवतं. ते काय गोपूच्या लक्षात यायला वेळ नाही लागलो, पण गोपू जास्त लोकांना पुराण उडत हो ना. गोपू आपलं पुढे पुढे चालतात. कोण त्याच्या वांगी, कोण भेंडी अंगा खांद्यावर टाकतात, झोळेत टाकता, कोण गोणीत टाकता. असा विचार कोण पिशवी भरूनच देता. ह्याच्यात शिवग्यानंतर अगदी 6 नारळाची माळच, अडसळांची माळ त्याच्या खांद्यावर टाकली. गोपू अगदी खुश झालो. हळूहळू मावळ्याकडे आपल्या घराच्या दिशेने चढलो. गोपू घरात पोचेपर्यंत अंधार झाला. लोट्यावर गोपूची माघारण उभी होती. लांबचुलत ओळखलं की आपलं गो होता, त्यामुळे खुश झाली. बरं अंधारात तिका उजवड पडल्यासारखं वाटतं, कारण त्याची अगदी वाट बघत होती. घरात काय नव्हता, किडूक काय नव्हता. अन्नधान्य सगळा संपला होता. उद्यापासून उपाशी राहायची सोय होती. पेच करून आजपर्यंत कशी तरी घातली त्यांना. पण गोपू आपलं खडेतरी जाय 8-8 दिवस 4 पैसे कमाई मिळता काम केलं तर लोकांना टोपे घाली आणि ये आणि पण घर चालवायचो. पोरांना उपाशीला काही दिलेलं नाही. पण त्या बघितल्या अगदी ती खुश झाली आणि त्याच्या स्वागतासाठी धावली. गोपूच्या बायकोन सुचल्यान पटकन जाऊन पुढे जाऊन खांद्यावरची झोळी आणि पाठीवरची गोणी घेतली आणि लोट्यावर नेऊन ठेवली आणि वळेत जाऊन गडूवर पाणी आणून पाण्याचं तांबी आणून गोपूक हात पाय धुवूक दियान. गोपू आपलं पडतनीर खाली घाळ्यात उभी होती. थैसर जाऊन हात पाय घसघसून धुतल्यान, तोंड धुतल्यान आणि चौराईच्या दिशेने नमस्कार केलो चौराई देव आणि घराच्या पायरी चढलो. त्याचं चावलं ऐकून पोराई येऊन त्याला बी लागली आणि म्हातारी आयो ठक 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 काढली की बाहेर येईल. गोपून सदरो काढल्या. सगळं मातीने मेतकट झालो होतो. तो खुट्यावर लावला आणि जमिनीवर बसलो आणि भजी कडकडी लाडवाने आणि काय मी खैसून आणला तर सगळ्या पुराणपुड्याने म्हातारे पुढे ठेवल्याने ते तुटान पडली. गोपू ती समाधान बघित होतो आणि हडे बायको भाजी तांदूळ नाचणी वेगवेगळी करण्यात गुंतली होती. आणि इकडे गोपून आपल्या कनवटीचे पैसे काढले. 100-200 रुपये होते. आता याच्यात 4-5 दिवस जाते. पुढच्यासाठी कोणाचे फिरके घ्यायचे याचे विचार करू लागलो गोपू.